नमस्कार, रामराम महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला वंदन करून प्रभाग क्रमांक 12 छत्रपती शिवाजीनगर मॉडर्न कॉलनी या प्रभागातून वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी फोडला प्रचाराचा नारळ। पाहूया सविस्तर रिपोर्ट। नमस्कार मंडळी, रामराम महाराष्ट्र न्यूज मध्ये मी अमोल कुंभार आपलं स्वागत करतो। आता आपण आहोत प्रभाग क्रमांक 12 छत्रपती शिवाजीनगर आणि मॉडर्न कॉलनी या प्रभागामधून वंचित बहुजन आघाडीकडून जे अधिकृत उमेदवार आहेत त्यांनी आजपासून प्रचाराचा नारळ फोडलेला आहे आणि प्रचार सुरू केलेला आहे। नमस्कार, सर्वप्रथम तुमच्या दोघांचंही स्वागत आहे की तुम्हाला वंचित बहुजन आघाडीकडनं अधिकृत उमेदवारी मिळाली। तुमच्या दोघांचे नाव सांगा, कुठल्या गटातनं तुम्ही आहात हे सांगा आणि त्यानंतर तुमचा जो अजेंडा आहे पक्षाबद्दल किंवा लोकांबद्दल तो सांगा। नमस्कार, जय भीम। मी मंजू विश्वनाथ वाघमारे, मी राहायला जुना तोफखाना शिवाजीनगरची आहे आणि मी वंचित बहुजन आघाडीकडून क मधून फॉर्म भरलेला आहे। सर्वसाधारण महिला उमेदवार आहे मी आणि जो श्रद्धेय बाळासाहेबांनी आमच्यावरती विश्वास दाखवून आम्हाला मतदानासाठी उभा राहण्यासाठी उमेदवार म्हणून संधी दिली आहे, त्यासाठी आम्ही सर्वप्रथम प्रभागातील पाणी, लाईट, ड्रेनेजच्या त्या समस्या निवडून आल्यानंतर 100% सोडवणार प्रयत्न पण करू। तसं आपण प्रत्येक गोष्टीला पुरेसे पात्र होण्यासाठी आणि शिक्षण हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे, कारण की आम्ही वंचित असतील, बहुजन असतील किंवा इतर सुद्धा असतील की गरीब परिस्थितीमुळं ज्यांना शिकता येत नाही किंवा ज्यांचं कमी वयात महिला असतील, लग्न झालेलं असतील, त्यांना शिक्षण घेण्याची इच्छा होती, शिक्षण घेता आलं नाही, अशांना आपण शिक्षणासाठी प्राधान्य देणार आहोत। त्याचबरोबर महिला सक्षमीकरणाकडे आपण जास्त भर देणार आहोत आणि जे आजकालची युवा पिढी आहे ते स्क्रीन टायमिंग मध्ये जास्त गुंतलेली आहे, तर त्या युवा पिढीचा आपल्या स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी त्यांना म्हणजे आपण म्हणतो जॉबसाठी संधी वगैरे उपलब्ध करून देणे, याच्यासाठी नक्कीच प्रयत्न करेन। खूप छान असा संकल्प आहे तुमचा। सर, मी तुमच्याकडे येतो, तुम्ही स्वतः एक ॲडव्होकेट आहात, तर तरुण पिढी जी आहे आत्ताची, या तरुण पिढीला तुम्ही काय संदेश द्याल? सर्वांना सविनय जय भीम। मी ॲडव्होकेट संदीप अशोक चव्हाण। सर्वप्रथम मी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांचं मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी या प्रभागाची उमेदवारी मला दिली। त्याचबरोबर पक्षातील सगळे माझे ज्येष्ठ आप्तेष्ट नातेवाईक, माझे प्रभागातील ज्येष्ठ ज्यांनी भारिप बहुजन महासंघाकडनं पहिल्यांदा निवडणूक लढवली असे आदरणीय सुरेश भोसले, त्याच्यानंतर मायाताई मोरे, विलास घोगरे, प्रभाकरजी सरोदे, हे वंचित बहुजन आघाडी व बाळासाहेब आंबेडकरांच्या विचारांशी 1987 पासून आम्ही सगळे जुळलेलो आहोत आणि याच प्रभागातून माझे वडील या प्रभागाचे उपाध्यक्ष देखील होते, अशोक चव्हाण। माझा या निवडणुकीत उभं राहण्याचा जो अजेंडा होता की प्रभाग 12 मध्ये सगळ्यात मोठी जी समस्या आहे की मंदिर झाले, मस्जिद झाले, विहार झाले, पण वाचनालय कुठंच नाहीये किंवा ग्रंथालय कुठं नाहीये। ते ग्रंथालय मला आणायचंय, कारण जो स्क्रीन टाइम मॅडम जे म्हटल्या की स्क्रीन टाइम जो मुलांचा जातोय ना, तुम्ही तो स्क्रीन टाइम जर ग्रंथालयात गेला तर नक्कीच एक भावी पिढी आपल्याला चांगली मिळू शकते। सोबतच प्रभागातील इतर ज्या समस्या आहेत, कचऱ्याची समस्या आहे, 8वी ते 10वी जे मुलं ड्रॉप आउट आहेत त्यांना शिक्षणाची संधीच नाहीये। त्याच्यासाठी आमच्या वंचित बहुजन आघाडीचा अजेंडा आहे की या प्रभागामध्ये टेक्निकल एज्युकेशन ची शाळा सुरू करायची। टेक्निकल एज्युकेशन मध्ये जे मुलं 8वी ते 10वी मध्ये ड्रॉप आउट आहेत त्यांच्यासाठी आपण प्लंबिंग सारखे व्यवसाय असतील, इलेक्ट्रिशियन असतील, त्याच्यानंतर मेणबत्ती बनवणे, मोबाईल रिपेअरिंग, शूज बनवणे, असे छोटे छोटे रोजगाराची संधी मला उपलब्ध करून द्यायची। हा माझा बेसिक अजेंडा आहे की माझ्या इथला जो तरुण वर्ग आहे जो आजकाल व्यसनाधीन झालेला आहे, त्याच्यामुळं प्रेम प्रकरणातून त्यांनी बऱ्याचदा आत्महत्या केलेल्या असा माझ्या भागात काही तरुण वर्ग आहे। तसं न होता जर समजा त्यांनी शिक्षणाकडे जर लक्ष दिलं, माझा बेसिक अजेंडा आहे की सगळ्यांना शाळेत पोहोचवणं आणि योग्य दर्जाचं शिक्षण देणं, कारण शिक्षणानेच माणसाची प्रगती होईल आणि जर आपण शिकलो तर माझ्या भागातील सगळी मुलं चांगल्या व्यवसायात लागू शकतील, चांगल्या शाळेत जाऊ शकतील। तसं जर घडलं तरच माझा विजय झाला असं मला वाटतं आणि येत्या काळात मला या भागातील नागरिकांनी ही संधी द्यावी अशी मी विनंती करतो। 15 जानेवारीला
आमचं मतदान आहे, माझं चिन्ह गॅस सिलेंडर आहे, आम्हाला संधी द्यावी अशी मी प्रभागातील सर्व नागरिक बंधू भगिनींना विनंती करतो. जय भीम, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय लहुजी, जय वडार, जय बजरंग. नक्कीच ज्या पद्धतीने दोघांनीही जो अजेंडा समोर ठेवलेला आहे, तरुण पिढी असेल, इथं ज्या स्थानिक समस्या आहेत त्या स्थानिक समस्या आहेत, या स्थानिक समस्या सोडवण्याचा त्यांचा जो अजेंडा आहे हा कौतुकास्पद आहे. रामराम महाराष्ट्र न्यूजमध्ये मी अमोल कुंभार, शिवाजीनगर, पुणे. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा.